नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारतामध्ये सध्या स्मार्ट टीव्हीची क्रेज मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. केवळ इंटरनेट कनेक्शनच्या जोरावरती केबल आणि DTH शिवाय शेकडो चॅनल्स मोफत पाहणाऱ्या 13 कोटींहून अधिक भारतीयांना आता मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आता स्मार्ट टीव्हीवरती ॲप्स नाही, केबल आणि DTH सारख्या कडक नियमांच्या कक्षेमध्ये आणण्याचा विचार करत आहे. यामुळे आतापर्यंत मोफत मिळणाऱ्या चॅनल्ससाठी प्रेक्षकांना पैसे मोजावे लागण्याची चिन्ह आहेत. सध्या अनेक स्मार्ट टीव्ही युजर्स कोणत्याही केबल कनेक्शनशिवाय केवळ इंटरनेटद्वारे 150हून अधिक चॅनल्स मोफत पाहू शकतात. मात्र केबल आणि DTH कंपन्यांना सरकारला मोठी फी द्यावी लागते आणि कडक नियमांचं पालन करावं लागतं. याउलट स्मार्ट टीव्ही ॲप्सवरती असे कुठलेही निर्बंध नसल्यानं DTH कंपन्यांनी यावरती आक्षेप घेतला. ही विषमता दूर करण्यासाठी ट्राय आता नवीन नियमावली तयार करते. यावरती अंतिम निर्णय हा 4 मे 2026 रोजी येण्याची शक्यता आहे. तर आता DTH आणि केबल ऑपरेटर्सचं म्हणणं आहे की त्यांच्याकडनं प्रत्येक चॅनेलसाठी शुल्क आकारलं जातं आणि त्यांना टॅक्सही भरावा लागतो. मात्र स्मार्ट टीव्हीवरती अनेक चॅनल्स ॲप्सच्या माध्यमातून इंटरनेटवरती फ्री उपलब्ध आहेत. यामुळे केबल व्यवसायाचं मोठं नुकसान होतं. जर ट्रायनं स्मार्ट टीव्ही ॲप्सला ब्रॉडकास्टिंग नियमात आणलं तर हे मोफत चॅनल्स बंद होतील आणि त्यांच्यासाठी सबस्क्रिप्शन फी भरावी लागेल. भारतातील सुमारे 13 कोटी युजर्स स्मार्ट टीव्हीवरती न्यूज, एंटरटेनमेंट आणि स्पोर्ट्स चॅनल पाहत असतात. त्यांच्यासाठी हा मोठा बदल आहे. मात्र जे युजर्स केवळ नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम किंवा यूट्यूब पाहण्यासाठी स्मार्ट टीव्ही वापरतात त्यांच्यावर याचा फारसा परिणाम होणार नाही. तरीही ज्यांना घर बसल्या मोफत बातम्या आणि सिरियल्स पाहण्याची सवय, त्यांना मात्र खिशाला कात्री लावावी लागेल. येत्या 4 मे रोजी ट्राय काय निर्णय घेतं याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. टीव्ही पाहण्याचा अनुभव आणि खर्च या निर्णयामुळे संपूर्णपणे बदलू शकतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्मार्ट टीव्ही वापरत असाल आणि त्याच्यावरती ॲप्सच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट कोणताही चॅनल जर तुम्ही पाहत असाल तर मग मात्र आता थोडं सावध व्हा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.